कोल्हापुरात ओला इलेक्ट्रिक दुचाकीधारकांमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट उसळल्याची चिन्हे दिसत आहेत। काही दिवसांपूर्वीच सर्व्हिसिंगच्या समस्यांमुळे ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। आता संबंधित व्यवस्थापनाकडून ग्राहकांना फोन करून अवघे 35,000 रुपये स्वीकारून गाडी परत करण्याचा प्रस्ताव दिला जात असल्याचा आरोप होतोय। तसंच गाडीचे सुट्टे भाग पुरवणारी कंपनी बंद झाल्याचं कारण देत गाड्या जमा करण्याच्या सूचना केल्या जात असल्यानं ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे। काबाड कष्ट करून लाख ते 1.5 लाख रुपये खर्चून इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसमोर आता मोठा प्रश्न उभा राहिलाय। कोल्हापुरातील अनेक ओला ई बाईक धारकांना संबंधित व्यवस्थापनाकडून फोन येत असून गाडी परत करून अवघे 35,000 रुपये स्वीकारण्याची मागणी केली जात असल्याचा दावा ग्राहकांकडून केला जातोय। ग्राहकांच्या म्हणण्यानुसार दुचाकीचे काही महत्त्वाचे सुटे भाग उपलब्ध नसल्यानं वाहनांची दुरुस्ती करणं शक्य नसल्याचं सांगितलं जातंय। यासाठी पार्ट्स पुरवणारी कंपनी बंद झाल्याचं कारणही पुढे करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे। मात्र लाखो रुपये खर्च करून घेतलेल्या वाहनांसाठी केवळ 35,000 रुपयांचा परतावा देण्याचा प्रस्ताव ग्राहकांना मान्य नसल्याचं दिसून येते। त्यामुळे अनेक ग्राहकांनी संताप व्यक्त करत न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। सर्व्हिसिंगच्या तक्रारी, सुट्ट्या भागांचा तुटवडा आणि आता वाहन परत घेण्याचा प्रस्ताव यामुळे ग्राहकांमध्ये असंतोष वाढत असून येत्या काही दिवसात या प्रश्नावर मोठे आंदोलन उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मी साधारण 1-2 वर्षापूर्वी या शोरूमनं ओला S1 ही गाडी घेतली। तर ही गाडी मला 1-1.5 वर्षानंतर गाडीला प्रॉब्लेम आला। ही गाडी कंपनीत दाखवली असता मी ऑक्टोबर महिन्यात कंपनीत दाखवली। साधारण त्यांनी मला 2 महिन्यानंतर गाडी दिली। गाडीला सेम प्रॉब्लेम आला म्हणून परत सोडली डिसेंबर-जानेवारी महिन्यात। तर ती गाडी आज ताब्यात मला मिळालेली नाही गाडी यांच्याकडून शोरूमकडून। तर मला बॅटरीचा प्रॉब्लेम म्हणून सांगितलेलं। तर मला आज अचानक फोन आला सकाळी की गाडी तुमची रिसेल व्हॅल्यू 35,000 रुपये होती आणि गाडी तुमची 35,000 रुपये तुमच्या अकाउंटवरती हप्ते भरा, 35,000 रुपये तुमची घ्या। मला सदर गाडी 1,35,000 रुपयाला गाडी पडलेली आहे। मग एवढं लॉस, एवढं नुकसान आम्ही कुठनं करावं? ही गाडी आम्ही पेट्रोलची बचत व्हावी, पैशाची बचत व्हावी म्हणून आम्ही गाडी घेतलेली। सर्वसामान्य नागरिकांनी दाद कुठे विचारायची? या विचाराला शोरूमला मॅनेजरही नाही, कोणी नाही, कामगार नाही, कुणाकडे दाद मागायची सर्वसामान्य माणसाला? कोल्हापुरातील या प्रकरणामुळे इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातील ग्राहक संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। संबंधित कंपनीकडून याबाबत अधिकृत भूमिका काय घेतली जाते आणि ग्राहकांच्या मागण्यांवर काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागले।